साहित्य निर्मितीच्या जनक कारणांपैकी आज आता आपण चौथं कारण पाहणार आहोत. पहिलं पाहिलं होतं आपण प्रतिभानंतर पाहिलं होतं आपण स्फूर्ती, 2 नंबरला स्फूर्ती, 3 नंबरला आपण पाहिलं होतं कल्पनाशक्ती. लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा. काय होतं, जेव्हा मेन्स तुम्ही लिहाल किंवा पेपर जेव्हा तुम्ही लिहाल विद्यापीठाचे, त्यावेळेस हे शब्द जर त्या परीक्षकाला दिसले ना, तर तो जास्त डेप्थमध्ये जात नाही तुमच्या वाक्यांमध्ये. तुम्ही हे पॉईंट हायलाईट करून त्याच्या पुढे 2-3 वाक्य जरी लिहिली आणि उदाहरणं जर दिली, तर तो तुम्हाला चांगले मार्क्स देऊ शकतो. पेपर चेकरच्या दृष्टिकोनातून हे तुम्हाला मी सांगतो आहे. 4 नंबरचं जे आहे ते आहे चमत्कृती किंवा ज्याला उत्प्रेषण शक्ती म्हणतो. सोप्या भाषेत तुम्हाला सांगू का काय, आपण सो कॉल्ड इंग्लिशमध्ये फॅन्सी जे म्हणतो ना, फॅन्सी म्हणजे जे रुटीनमधलं नाही आहे किंवा जे काहीतरी हटके आहे की नाही, तर ते फॅन्सी शब्दाशी मिळता जुळता जो आपल्या याचा जो शब्द आहे ना मराठीमध्ये, तो चमत्कृती आहे. चमत्कृती म्हणजे काही चमत्कार वगैरे नाही, ठीक आहे. इथे त्यांनी काय म्हटलं की चमत्कृती साहित्य निर्मितीसाठी रानशीर जोग आणि उत्प्रेक्षण हा शब्द वापरला. प्रभाकर पाध्ये यांनी स्वैरकल्पना असा शब्द या शक्ती शोधला, पण मी स्वैरकल्पना म्हणणार नाही. मी या उलट असं म्हणेल की कल्पनाशक्तीचा स्वैरविहार म्हणजे तुमची उत्प्रेषण शक्ती. लक्षात ठेवा, कल्पनाशक्तीचा स्वैरविहार म्हणजे उत्प्रेक्षण शक्ती. चमत्कृती देखील तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. हे का, तर चमत्कृतीमुळे काय होतं, तर एक नवीन एका विचारांची निर्मिती होऊ शकते. साधारणतः वास्तवाच्या पलीकडे जाऊन काहीतरी आकर्षक, काहीतरी मनाला भावेल असं विचार असतो, ठीक आहे. उत्प्रेक्षा ही गोष्ट क्षणिक असते, पण त्याने जो प्रभाव निर्माण होतो साहित्यामध्ये, तो मात्र मोठा प्रभाव त्या साहित्यावर निर्माण होतो, क्षणिक होते. आता त्यांनी राभा पाटणकरांनी काय सांगितलं की चमत्कृतीचे स्वरूप स्पष्ट करताना चमत्कृती शक्ती ही संवेदनांच्या एकत्रीकरणाची रीत आहे, ठीक आहे. आता हे ठीक आहे, चमत्कृतीने काय होतं, चमत्कृतीमुळे कल्पनांची भावगर्दी असते, पण त्यामध्ये एकात्मतेचा प्रत्यय मात्र येत नाही. आता चमत्कृतीमध्ये तुम्हाला मी म्हटलं नाही, इंग्रजीमध्ये फॅन्सी असा शब्द आहे. प्रतिभा ही सत्सद विवेकाचे किंवा इष्टमूल्यांचे अनुशासन मानते, मात्र चमत्कृती ही बंधने मानत नाही. प्रतिभा ही सत्विवेकाचे इष्टमूल्यांचे अनुशासन मानते, चमत्कृती बंधनं मानत नाही. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे. अनिर्बंध कल्पनांचे विश्व निर्माण करण्याचे कार्य ही शक्ती करीत असते, ठीक आहे. वर्ड्सवर्थ वगैरे खाली एक्झाम्पल लिहिलेले, ते जास्त आपल्याशी काही एवढं संदर्भात नाही आहे. परिकथा चमत्कृतीचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येऊ शकतं. आता तुम्ही जर गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी ते एक्झाम्पल म्हणून त्यांचं देऊ शकता तुम्ही. ती कविता जी आहे कुठली, त्यांची अरुण कविता, ही उत्प्रेक्षण शक्तीचं एकदम छान एक्झाम्पल आहे. अरुण कवितेमध्ये काय होतं, कवी याच्यातून काय करतो की कल्पनांची नव्या पद्धतीने मांडणी करतो, ठीक आहे. आता जसं अरुण कविता जर तुम्ही वाचाल तर, आहा उगवला पहा अरुण हा उधळीत तेजाला, जगा जागवी तसा जागवी कवीच्या चित्ताला. तसं तो जगाला जागवतो आणि तसा तो कवीच्या चित्ताला देखील जागवतो. तसा उडवी हा अरुण चहुंकडे गगनी रंगाला, तसा पहा कवी उडवी आपल्या चित्त तरंगाला. म्हणजे किती, जर तुम्ही ती अरुण कविता जर तुम्ही वेळ असेल ना, तर तुम्ही ती उघडून पाहात, तुम्हाला ते कळून जाईल की उत्प्रेक्षणचा वापर कशा चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये केलेला आहे. तुम्ही हे उदाहरण म्हणून उत्प्रेक्षण शक्तीचं देऊ शकताय. असं काही नाही हेच दिलं पाहिजे, तुम्हाला जे चांगलं वाटेल त्याच्यामध्ये बसेल ते तुम्ही देऊ शकता.